हिवाळा आला की बाजारामध्ये लाल बुंद गाजर अगदी सहज मिळून जातात आणि आपला मोह तर काही आवरत नाही. भरपूर गाजर आपण विकत घेतो कारण आपल्याला हलवा बनवायचा असतो. हलवा बनवायचा म्हटल्यावरती भरपूर त्याला मेहनत करावी लागते. गाजर खिसा आणि यानंतर हलवा बनवा. आता पारंपरिक पद्धतीच्या चवीचा मस्त दाणेदार असा गाजराचा हलवा तर आपल्याला आवडतो. तो कुकरमध्ये तसा काही होत नाही. म्हणूनच आज मस्त अशी ट्रिक शेअर केली आहे, की ज्यामध्ये तुमची मेहनत जी आहे ती खूप कमी लागणार आहे आणि चव मात्र मस्त दाणेदार पारंपरिक पद्धतीने. चला, हा गाजराचा हलवा अगदी झटपट कसा बनवायचा ते बघूयात. तर यासाठी बरोबर इथं 1 किलो मी गाजर घेतलेले आहेत. याचे दोनही साइडचे देठ आणि वरचे टोकाचा भाग मी आधीच कट करून घेतलाय आणि हे गाजर स्वच्छ धुवून हलकेसे कोरडे करून घेतलेत. आता यानंतर गाजरावरची जी साल आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे. संपूर्ण गाजरावरची साल इथे मी काढून घेतलेली आहे आणि असे छान लाल बुंद असे साल काढून झालेले गाजर आहेत. आता हे गाजर खिसणं म्हटलं तर अर्धा तास तर आपल्याला या खिसण्यामध्येच जाईल. मग अजिबात खिसणी न वापरता झटपट अशा गाजराचा हलवा बनवायचा म्हटल्यावरती आपल्या सगळ्यांकडे हा साल काढण्याचा पिलर तर असतोच. यानेच आपल्याला गाजर खिसून घ्यायचं आहे. बघा, अगदी झटपट असं गाजराचा खीस थोडासा मोठा जाडसर पडतो, पण अगदी झटपट असा खीस तयार होतो. गाजरचा हलवा बनवायचा म्हटल्यावर आपण यामध्ये बीट घालतो, पण बीटामुळे ना एक वेगळाच डार्क रंग येतो. तो गाजराचा रंग राहतच नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाजर हलवा करताना भरपूर वेळ तो शिजतच नाही. याचं मुख्य एक कारण काय माहितीये का? गाजराच्या मध्ये असणारा हा पिवळट पांढरट जो भाग असतो, तो शिजण्यासाठी बराचसा वेळ घेतो आणि यासोबतच गाजर हलव्याचा रंग सुद्धा बऱ्यापैकी फिकट करून टाकतो. या पद्धतीने जर तुम्ही गाजर किसून घेतलत की नाही, तर तो भाग जो आहे मधला, तो अगदी सहज तुम्हाला काढून टाकता येतो. तर इथे तुम्ही बघू शकता, अगदी बऱ्यापैकी गाजरावरचा संपूर्ण भाग इथे निघालेला आहे. अगदी काही सेकंदामध्येच एक गाजर तुमचं खिसून सुद्धा होतं आणि किलो-किलोने अगदी 2-3 किलो म्हटलं तरी सहज तुम्ही आरामात न हात दुखता सुद्धा खिसून घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघितलत, की हा जो मधला पांढरट, थोडासा पिवळट असा जो भाग आहे, तो शिजण्यासाठी बराचसा वेळ सुद्धा लागतो आणि यामुळेच गाजराचा हलवा सुद्धा बराचसा पांढरट होतो. यापेक्षाही जास्त तो गाजर तुम्हाला खिसून घ्यायचा असेल, तर तुम्ही नक्कीच खिसून घेऊ शकता. आता यानंतर बाकीचे उरलेले गाजर सुद्धा याच पद्धतीने मी अगदी फटाफट असे किसून घेते. फक्त 5 ते 7 मिनिटामध्येच इथे गाजर संपूर्णपणे असे जाडसर किसून झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. अगदी ऐन वेळेस, घाईच्या वेळेस सुद्धा तुम्ही या पद्धतीने पारंपरिक चवीचा मस्त असा गाजराचा हलवा बनवू शकता. आहे की नाही? भरपूर सोपं. आता यानंतर दाणेदार गाजराचा हलवा कसा बनवायचा ते सुद्धा पाहू. तर इथे जाड तळाची कढई मी गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये साधारण 1 मोठा चमचा भरून तूप घालू. आता तूप इथे चांगलं गरम झालं, की तयार केलेला गाजराचा खीस आपल्याला यामध्ये घालायचा आहे. हवं असेल तर सुरुवातीलाच तुम्ही थोडेसे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये तळून घेऊ शकता. घातलेला हा गाजराचा खीस थोड्याशा या तुपामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, यावेळेस गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम करू शकता. आता गाजरामध्ये असतं भरपूर प्रमाणामध्ये मॉइश्चर. हे मॉइश्चर रिलीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं माहितीये का? तर गाजर चांगल्या पद्धतीने परतून घेतलं, की यावरती ठेवायचं आहे झाकण. आणि आता यावरती झाकण ठेवून साधारण 2-3 मिनिटांसाठी हे गाजर आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचंय. तर इथे तुमच्या लक्षात येईल, की गाजर जो आहे तो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे आणि हलकंसं मॉइश्चर सुद्धा गाजराने रिलीज केलेलं आहे. आता गाजर हलवा बनवायचं म्हटलं, की 2 पद्धती येतात. एकतर तुम्हाला नुसताच गाजराचा हलवा बनवायचा आहे, की तो अगदी हलकासा दाणेदार, यामध्ये दुधाचे मस्त हलकेसे असे क्रिस्टल्स असायला हवेत किंवा आपण जसं खवा घातल्यानंतर दाणेदार असा गाजराचा हलवा बनतो, तसा बनवायचा आहे. या 2 पद्धती असतात. यापैकी कुठलीही एक तुम्ही चॉईस करू शकता. आता 1 किलो गाजरचा खीस आहे, तर यासाठी बरोबर अर्धा लिटर मी इथे दूध घेतलंय. इथे तुम्ही बघू शकता, की दुधाचं जे पॅकेट आहे, ते नुकतंच फोडून मी यामध्ये घातलंय. म्हणजेच दूध मी आधी उकळवून घेतलेलं नाही. अर्थातच एखाद्या पदार्थामध्ये आपण जेव्हा दूध उकळण्यासाठी घालतो, त्यावेळेस ते फुटलं जातं आणि हलकेसे दाणे असे या दुधाचे होतात. म्हणजेच याचं पनीर तयार होतं. आता आपल्याला जर गाजराचा हलवा असा मस्त दाणेदार बनवायचा असेल, तर कच्चंच दूध यामध्ये घाला. जर तुम्हाला असा दाणेदार हलवा नको असेल, फक्त तुम्हाला साधा सिंपल असा हलवा बनवायचा असेल, तर अगदी कपभर दुधामध्ये सुद्धा हा हलवा अगदी सहज व्यवस्थित शिजला सुद्धा जातो आणि परफेक्ट चवीला होतो. आज इथे आपण मस्त दाणेदार,
असा तो मस्त क्रीमी खाताना सुद्धा लागायला हवा. म्हणून इथे मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे. दूध घातल्यानंतर यावरती झाकण ठेवलं आणि साधारण एक 3-4 मिनिटांसाठी मी हे शिजवून घेतलं. अर्थात इथे दूध फुटायला हवं होतं, पण माहीत नाही का, हे दूध अजिबातच फुटलेलं नाही. जर तुम्हाला याचं कारण कळालं असेल, तर कमेंट करून मला नक्की कळवा. आता जे गाजराचा हलवा आहे, तो अगदी 3-4 मिनिटामध्ये अर्धवट असा शिजला जातो. आता पुन्हा हा गाजराचा खीस थोडासा मी वर-खाली करून एका लेव्हलला करून घेतला. आता पुन्हा यावरती झाकण ठेवू आणि चांगला हा खीस आपण शिजवून घेऊ. तर आणखीन एक 5 मिनिटामध्येच गाजर इथे मी चांगले शिजवून घेतलेले आहेत. गाजराची वरची जी कलरवाली स्किन असते की नाही, गाजरी कलर असतो, तो पटकन शिजला जातो. फार काही यासाठी वेळ लागत नाही. पण जो मधला जो पांढरट भाग आहे ना, तो जर तुम्ही घेतलात, तर मात्र त्याला शिजण्यासाठी बराचसा वेळ लागतो. आता बघा, गाजर तर इथं बऱ्यापैकी शिजलेलं आहे. तुम्ही असं पळीने, झाऱ्याने असं व्यवस्थित मॅश केलं, तर अगदी त्याचा खीस पडला जातो. म्हणजे खीस जसं असतो ना, असे धागे-धागे. अगदी त्याच पद्धतीने इथे हा होतो. पण याला बराचसा वेळ लागू शकतो. यामुळे काय करायचं, आपल्याकडे असा पोटॅटो मॅशर असतोच. आता पोटॅटो मॅशरनेच आपण व्यवस्थित हा मॅश करून घेऊयात. म्हणजे असा मस्त दाणेदार असा गाजराचा हलवा तयार होईल. यामध्ये अजूनही दुधाचं भरपूर प्रमाण आहे. जसं-जसं दूध आटलं जाईल, तसा-तसा त्याचा मावा होईल किंवा अगदीच दूध फुटलं तर त्याचं पनीर सुद्धा होईल आणि याचेच मस्त असे दाणे-दाणे या गाजराच्या हलव्यामध्ये येतात आणि हे दिसायला आणि चवीला खूप सुरेख लागतात. आता बऱ्यापैकी इथे गाजर मी असे मॅश करून घेतलेत. अजूनही आपण यामध्ये साखर घातली नाही. यावेळेसच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. आत्ता जरी तुम्हाला गाजराचा हलवा असा थोडासा फेंट दिसत असला ना, साखर घातल्यानंतर छान मॅजिक होते आणि हा गाजराचा हलवा आणखीन जास्त सुरेख, चमकदार आणि जास्त गडद दिसतो. तर आपली रेग्युलर एखादी वाटी असते, त्या वाटीच्या अंदाजानुसार 1 किलो गाजरासाठी बरोबर 1 वाटी भरून साखर घातली. आता साखर घातल्यानंतर पुन्हा ते मेल्ट होते आणि गाजराचा हलवा सुरुवातीपेक्षा आणखीन जास्त पातळ होतो. तर यासाठीच आणखीन थोडासा दाटसर करण्यासाठी आणखीन हा आपल्याला शिजवून घ्यावा लागेल. तर बघा, जसं-जसं साखर यामध्ये मिक्स होतीये, तसा-तसा गाजराचा हलवा आणखीन जास्त रंगाला गडद होतोय. आता गाजराचा हलवा तुम्हाला कसा हवाय, थोडासा सरसरीत हवाय, दाटसर हवाय, यानुसार तुम्ही हा आटवून घेऊ शकता. आता यामध्ये मी 1 चमचाभर तूप घालणार आहे, की ज्यामुळे या गाजराच्या हलव्याला छान शाईन येईल. आत्ता सध्या हा हलवा मला थोडासा पातळ वाटतोय. आणखीन थोडासा दाटसर करून घेते. फक्त मिनिटभरासाठीच इथे मी हा गाजराचा हलवा परतून घेतलेला आहे. यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे जो सुकामेवा आहे तो तुम्ही घालू शकता. आता इथे मी घातलेला आहे 1 चमचाभर खसखस. याचबरोबर काही ड्रायफ्रुट्सचे काप सुद्धा घातले. आता फ्लेवरसाठी अर्धा चमचा मी इथे वेलची पावडर सुद्धा घातलेली आहे. घातलेली वेलची पावडर चांगली मिक्स करून घेऊ. आत्ता गाजराचा हलवा भरपूर गरम आहे, त्यामुळे तो छान पातळ असा तुम्हाला दिसेल. पण थंड झाल्यानंतर तो हलकासा असा दाटसर होतो. आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली. हलवा थोडासा थंड करून घेऊ. आता इथे हलवा बऱ्यापैकी थंड झालेला आहे, पण अर्धवट असा गरमच आहे. तुम्ही आता याची कन्सिस्टन्सी बघू शकता. हा हलवा बऱ्यापैकी असा दाटसर झालेला आहे आणि रंग सुद्धा तुम्ही पहा. किती उठाव आणि मस्त सुरेख असा गाजरी रंग दिसतोय. वरून थोडी सुशोभित करण्यासाठी थोडेसे असे सुक्या मेव्याचे काप आणि थोडीशी खसखस घातलेली आहे. तर आशा करते आजची ही गाजराची रेसिपी तुम्हाला भरपूर सोपी वाटली असेल आणि या पद्धतीने तुम्ही, मला खात्रीच आहे, तुम्ही जरूर ट्राय करून पाहणार. तुम्हाला ही आजची गाजर घिसण्याची ट्रिक आवडली असेल, तर तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त गोड रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.